टोकियो ऑलिम्पिक ते पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यापर्यंतचा मनू भाकरचा प्रवास सोपा नव्हता। मनूला टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरी गाठता आली नव्हती। पात्रता फेरी दरम्यान तिच्या पिस्तूलमध्ये बिघाड झाला होता। शेवटच्या क्षणी पिस्तूलात बिघाड झाल्याने तिला पात्रता फेरीतून बाहेर पडावं लागलं। तिला 5 मिनिटं थांबावं लागलं होतं। मनूने पात्रता फेरीत 98 गुण मिळवले होते। दुसऱ्या फेरीत तिचे पिस्तूल खराब झाले। त्यानंतर ती टार्गेट सोडून बाहेर आली आणि सुमारे 5 मिनिटांनी तिची पिस्तूल फिक्स झाली। त्यानंतर अंतिम फेरी गाठण्यापासून ती 2 गुणांनी दूर राहिली। मनूला अश्रू अनावर झाले। ती काही काळ नैराश्यात गेली होती, मात्र स्वतःला न थांबवता तिने पुन्हा नव्याने सुरुवात केली। असा हा मनूचा खडतर प्रवास सविस्तर जाणून घेऊया। नमस्कार, मी साक्षी संतोष कारदेकर, हिंदुस्तान पोस्ट चॅनलवर तुमचं स्वागत आहे। टोकियो ऑलिम्पिक नंतर मनू भाकर लिमा येथे महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन बनली। त्यानंतर तिने ज्युनियर सर्किटमध्ये नियमितपणे पदके जिंकली। मनू भाकरने 2022 कॅरो वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या 25 मीटर पिस्तूलमध्ये रौप्य पदक जिंकलं आणि 2023च्या हॉंगझाऊ येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले। त्यानंतर मनूने चँगवॉंग येथे आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप 2023 मध्ये महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात 5वे स्थान मिळवून भारतासाठी पॅरिस 2024 ऑलिम्पिक कोटा मिळवला। एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 कांस्य पदक जिंकणारी भारताची पहिली महिला नेमबाज म्हणून मनू भाकरने इतिहास रचला आहे। यामध्ये एक पदक हे वैयक्तिक तिच्या नावावर आहे, तर दुसरे पदक हे मिश्र सांघिक आहे। मनू भाकर आणि सरबजोत सिंग यांच्या जोडीने ही कामगिरी केली आहे। मनू भाकर आणि सरबजोत सिंग यांनी दक्षिण कोरियाच्या ली वॉहो आणि ओ ये जिन या जोडीचा पराभव करून कांस्य पदक जिंकलं। 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत भारताला हे पदक मिळालं आहे। मनू भाकरचं हे दुसरं ऑलिम्पिक पदक आहे। आता भारताला आशा आहे ती तिच्यात अंतिम फेरीतील पदकाची। ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपला हिंदुस्तान पोस्ट चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।